हॅलो एव्हरीवन. ओके, आत्तापर्यंत आपण काय शिकलो? फायनल अकाउंटचं फॉर्मॅट शिकलो. त्यानंतर आपण काय शिकलो? ॲडजस्टमेंट शिकलो. ओके, आता काय बघू आपण एक थोडंसं बेसिक प्रॉब्लेम बघूया. सो प्रॉब्लेम नंबर 1, फ्रॉम द फॉलोविंग ट्रायल बॅलन्स. ओके, फ्रॉम द फॉलोविंग ट्रायल बॅलन्स ऑफ RL ट्रेडर्स. कोणाचं आहे? RL ट्रेडर्सचं आहे. प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड अँड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. ते त्यांनी काय सांगितलं? प्रिपेअर करायचं. काय काय प्रिपेअर करायचं आपल्याला? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. कधीची? 31 मार्च 2019ची. कधीचं करायचं? 31 मार्च 2019. तर आपल्याला काय दिला? हा ट्रायल बॅलन्स दिला आहे. काय दिला आहे? ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स काय असतो? फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम. ओके, ह्या ट्रायल बॅलन्सबद्दल एक गोष्ट काय ऐकून घ्या. ट्रायल बॅलन्सला ही काय असते? एक डेबिट साईड असते आणि एक क्रेडिट साईड असते. ट्रायल बॅलन्सला 2 साईड असतात, एक डेबिट आणि एक क्रेडिट. ओके, आता जर ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड, ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला ओनली काय दिसतात? ॲसेट अँड एक्सपेन्सेस. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला काय काय दिसतात? ॲसेट अँड एक्सपेन्सेस. आणि ट्रायल बॅलन्सची जी क्रेडिट साईड आहे तिथं ओनली काय दिसतात? लायबिलिटीज अँड इन्कम. ओके, डेबिटला काय दिसणार? ॲसेट अँड एक्सपेन्सेस आणि क्रेडिटला काय दिसणार? लायबिलिटीज अँड इन्कम. हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो ही गोष्ट लक्षात ठेवा. डेबिटला एक्सपेन्सेस अँड ॲसेट, क्रेडिटला इन्कम अँड लायबिलिटी. कोणाच्या? ट्रायल बॅलन्सच्या. ओके, सर्वात पहिलं. ओके, आता ट्रायल बॅलन्स म्हणजे काय असतं? आपल्याला फायनल अकाउंट आपण फॉर्मॅटमध्ये बघितलं की ट्रेडिंगला वेगवेगळं दिसतं, प्रॉफिट अँड लॉसला वेगळे आयटम्स दिसतात, बॅलन्स शीटला वेगळं दिसतं. ओके, तर हे आयटम ट्रायल बॅलन्समध्ये काय असतात? सगळे एकत्र मिक्स केलेले असतात. आपल्याला फक्त काय करायचे? ते वेगळे वेगळे काढायचे. ओके, आता सर्वात पहिलं परचेस. परचेस कुठे येतं? ट्रेडिंगला येतं, प्रॉफिट अँड लॉसला येतं का बॅलन्स शीटला येतं? परचेस कुठे येतं? ट्रेडिंगच्या कुठे येतं? डेबिटला. परचेस कुठे येतं? ट्रेडिंगच्या डेबिटला. त्यानंतर कॅश. कॅश काय सांगितलं होतं? कॅश काय आपली ॲसेट आहे. कॅश काय आपली ॲसेट. ओके, पैसे आपले असतात त्यामुळे ती आपली काय असती? ॲसेट. त्यानंतर वेजेस. वेजेस कुठे येतं? ट्रेडिंगला आठवतं काय सांगितलं होतं? ओपनिंग स्टॉक, परचेस करताना झालेले खर्च आणि फॅक्टरीशी रिलेटेड खर्च हे कुठे येतं? ट्रेडिंगच्या डेबिटला. मग वेजेस आपण कोणाला देतो? फॅक्टरीमधल्या कामगारांना देतो. ओके, आणि सॅलरी कोणाला देतो? ऑफिसमधल्या स्टाफला. तर वेजेस कुठे येतात? ट्रेडिंगच्या डेबिटला. अँड सॅलरी कुठे जाते? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. हे लक्षात ठेवा. वेजेस कुठे येतात? ट्रेडिंगच्या डेबिटला. अँड सॅलरी कुठे जाते? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सो वेजेस पण कुठे जाणार? ट्रेडिंगच्या डेबिट. आता इन्शुरन्सचे आपण हप्ते भरतो. ओके, त्यामुळे आपला काय होतो? तो इन्कम होतो का एक्सपेन्स होतो? काय होतो आपला? तो एक्सपेन्स होतो. बिझनेसमधले जे ऑल इनडायरेक्ट खर्च आहेत ते कोणत्या अकाउंटला जातात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. व इन्शुरन्स कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. पण कोणत्या साईडला? डेबिट साईडला. अँड डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. बिझनेसमधले जे नॉर्मल एक्सपेन्सेस आहेत ते सगळे कुठं जाणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग इन्शुरन्स कुठं जातं? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ओके, त्यानंतर फर्निचर काय असतं? आपला खर्च असतो का आपली ओन प्रॉपर्टी असते? फर्निचर का असतो? आपले ॲसेट असते, म्हणजेच आपली ओन प्रॉपर्टी. त्यालाच काय म्हणतो आपण? ॲसेट. मग फर्निचर काय आपली ॲसेट. बघा मी सांगितलं होतं ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला एक तर एक्सपेन्स येतात किंवा ॲसेट येतात. बघा वेजेस, इन्शुरन्स हे काय आपले खर्च, कॅश, फर्निचर आहे का आपल्या ॲसेट आहेत. ओके, त्यानंतर बिल्डिंग तुमची आहे त्यामुळे तुमची काय ती ओन प्रॉपर्टी, बिझनेसची प्रॉपर्टी आहे त्यामुळे बिझनेसची काय? बिल्डिंग ॲसेट आहे. बिझनेसची काय? बिल्डिंग ॲसेट. त्यानंतर रॉयल्टी आठवतं का मी सांगितलं होतं? पब्लिशर अँड रायटरचं. रायटर काय करतो? बुक लिहितो आणि ती पब्लिश कोण करतं? पब्लिशर. पैसे कोण कमावतं? पब्लिशर. ओके, पण ती बुक कोणाची होती? रायटरची. त्यामुळे पब्लिशर काय करतो? रायटरला काय पेड करतो? रॉयल्टी पेड करतो. ओके, जे अमाऊंट रायटरला पेड करतो त्याला काय म्हणतो आपण? रॉयल्टी. हा काय? बिझनेसचा डायरेक्ट एक्सपेन्स. रॉयल्टी काय? बिझनेसचा डायरेक्ट एक्सपेन्स. त्यामुळे हा कुठं जातो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. लक्षात ठेवा ट्रेडिंगला नेमकेच आहेत. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा रॉयल्टी कुठं जातं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर डेटर्स कुठं ऐकलं होतं? ट्रेडिंगला, प्रॉफिट अँड लॉसला का बॅलन्स शीटला?
कुठं होते डेटर्स क्रेडिटर्स, कुठं होते डेटर्स काय आपली ॲसेट. काय ॲसेट आहे डेटर्स म्हणजे कोण की अशी लोक ज्यांच्याकडून आपल्याला काय पैसे मिळणार आहेत. मग पैसे मिळणार म्हणजे आपली काय ती ॲसेट आणि पैसे द्यायचे म्हणजे आपली काय लायबिलिटी. मग डेटर्स काय पैसे आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे डेटर्स काय आपली ॲसेट आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स म्हणजे काय सांगितलं होतं बॅड डेब्ट्स म्हणजे काय पैसे बुडले. बॅड डेब्ट्सचा अर्थ काय पैसे बुडले. मग पैसे बुडले म्हणजे तुमचा काय झाला बिझनेसचा नुकसान झालं म्हणजे लॉस झाला. लॉस कुठे येतो प्रॉफिट अँड लॉसच्या कोणत्या साईडला डेबिट साईडला. लॉस कुठे येतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. त्यानंतर ओपनिंग स्टॉक कुठे येतो ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक परचेस सेल्स कुठे येतं ट्रेडिंगला. ओके ओपनिंग स्टॉक कुठे येतो ट्रेडिंगला कोणत्या साईडला डेबिटला. ट्रेडिंगच्या डेबिटला सर्वात वरती काय असतं ओपनिंग स्टॉक. ओके ट्रेडिंगच्या डेबिटला सर्वात वरती काय ओपनिंग स्टॉक. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड. आता मी तुम्हाला सांगितलं होतं 2 प्रकारचे कॅरेज असतात. एक कॅरेज इनवर्ड असतं आणि कॅरेज आउटवर्ड असतं. इनवर्ड म्हणजे काय परचेस करताना झालेला खर्च आणि कॅरेज म्हणजे काय ट्रान्सपोर्टेशन. ओके परचेस करताना तुम्ही जे ट्रान्सपोर्टेशन पेड करता त्याला काय म्हणतो आपण कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड म्हणजे काय सेल करताना झालेला खर्च. मग कॅरेज इनवर्ड कुठे येतं ट्रेडिंगच्या डेबिटला आणि कॅरेज आउटवर्ड कुठे येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओके लक्षात ठेवा इनवर्ड ट्रेडिंगला आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉसला. मग काय कॅरेज आउटवर्ड आहे त्यामुळे हे कुठे जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्यानंतर रेंट. जर तुमचा बिझनेस रेंटवर असेल तुम्ही जर रेंट भरत असाल तर रेंट तुमचा काय होणार इन्कम का एक्सपेन्स होणार का होणार एक्सपेन्स होणार. ओके रेंट का होणार तुमचा खर्च. मग खर्च आहे मग खर्च कुठे जातात आपले प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ओके त्यानंतर तुम्ही कामगारांना काय देताय सॅलरी देताय. मग तुम्ही बिझनेसमधून कामगारांना जर सॅलरी देताय तर बिझनेसचा काय होणार तो खर्च होणार. मग खर्च होतोय त्यामुळे तो कुठे जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट काय आपली ॲसेट कारण इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आपण पैसे गुंतवतो तेच पैसे आपल्याला परत मिळणार त्यामुळे इन्व्हेस्टमेंट काय आपली ॲसेट आहे. त्यानंतर बघा कॅरेज इनवर्ड. ओके काय कॅरेज इनवर्ड म्हणजे सांगितलं होतं आत्ताच की विकत घेताना झालेला खर्च. मग मी काय सांगितलं होतं ओपनिंग स्टॉक परचेसशी रिलेटेड एक्सपेन्स अँड फॅक्टरीशी रिलेटेड एक्सपेन्स हे कुठं दिसतं ट्रेडिंगच्या डेबिटला. मग कॅरेज इनवर्ड पण कुठं दिसणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके झाले ट्रेडिंगचे डेबिट. इथं बघा ओनली काय आलं ॲसेट अँड एक्सपेन्स. ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला काय काय बघितलं आपण ॲसेट अँड एक्सपेन्स. आपण लायबिलिटी किंवा इन्कम बघितलं का नाही बघितलं कारण ते कुठं दिसणार क्रेडिट साईडला. ओके मग क्रेडिटला बघा सर्वात पहिलं काय सेल्स. सेल्स म्हणजे काय आपलं इन्कम कारण आपण वस्तू काय करतो विकतो आणि त्यातून पैसे काय करतो कमवतो तो काय झाला आपला इन्कम झाला. ओके मग सेल्स कुठे येतं सेल्स कुठे येतं ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या साईडला क्रेडिट साईडला. कुठे येतं सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर क्रेडिटर्स जसं आपण बघितलं होतं डेटर्स तसे कोण आता क्रेडिटर्स. डेटर्स म्हणजे कोण असतात ज्यांच्याकडून आपल्याला पैसे मिळणार आहेत. मग क्रेडिटर्स म्हणजे कोण असतात ज्यांना आपण पैसे द्यायचे. ओके मग आपण पैसे द्यायचे म्हणजे आपली काय झाली ती लायबिलिटी कारण ज्यांना आपण पैसे देणं लागतो ती आपली काय झाली लायबिलिटी. मग त्यामुळं क्रेडिटर्स काय झाले आपली लायबिलिटी. ओके त्यानंतर कॅपिटल काय बरं कॅपिटल पण काय आपली लायबिलिटी. सर्वात वरती येतो लायबिलिटीला आपण कॅपिटल आणि आपल्याकडं पार्टनर किती आहे 2 आहेत एक राम आहे आणि एक लखन आहे. तर रामचं कॅपिटल किती आहे 42,000 आणि लखनचं कॅपिटल पण किती आहे 42,000. ओके त्यानंतर बिल्स पेएबल आहेत म्हणजे अजून द्यायचे आहेत. ओके तुम्हाला पैसे द्यायचे राहिले. बिल्स पेएबल म्हणजे काय पैसे द्यायचे आहेत त्यामुळे आपली काय ती लायबिलिटी. ओके त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट. आता बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे सांगितलं होतं की तुमच्या अकाउंटला जर पैसे कमी पडले ट्रान्झॅक्शन करायला. ओके चेक वगैरे क्लिअर करायला जर पैसे कमी पडले तर बँक काय करते स्वतःहून पैसे देते. ओके मग तो जो बॅलन्स असतो ओके म्हणजे डिफरन्स असतो की बँक जेवढे पैसे भरते तेवढे पैसे आपण बँकेला देणं लागतो. ओके त्यालाच काय म्हणतो आपण बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट आपल्याला बँकेला पैसे द्यायचे मग जर आपल्याला बँकेला पैसे द्यायचे त्यामुळे आपली काय असणार आहे ती लायबिलिटी. ओके कळलं ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला फक्त कोणत्या गोष्टी आल्या ॲसेट अँड एक्सपेन्स आले.
आणि क्रेडिटला बघतो कोणत्या गोष्टी आल्या, इन्कम अँड लायबिलिटी आल्या. ओके, हे इम्पॉर्टंट. आणि ट्रायल बॅलन्स नेहमी कसं असतं, टॅली. डेबिट साईड अँड क्रेडिट साईड दोन्ही कसे असतात, सेम असतात. आता खाली काय दिली आहे, ॲडजस्टमेंट दिली आहे. काय ॲडजस्टमेंट दिली की क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट 25,000. म्हणजे ओपनिंग स्टॉक तर वरती दिला होता, क्लोजिंग स्टॉक नेहमी कुठं असतो, ॲडजस्टमेंटमध्ये असतो. क्लोजिंग स्टॉक नेहमी कुठं असतो, ॲडजस्टमेंटमध्ये असतो. मग त्यांनी काय सांगितलं आहे, क्लोजिंग स्टॉक किती सांगितलं आहे, 25,000. आपण लास्ट लेक्चरला ॲडजस्टमेंट बघितल्या होत्या. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे किती इफेक्ट असतात, कमीत कमी 2 इफेक्ट होतात. मग आता क्लोजिंग स्टॉक कुठं कुठं लिहिणार बरं आपण. सर्वात पहिले तर कुठे येणार, ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. सर्वात पहिलं क्लोजिंग स्टॉक कुठे येणार, ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला. ओके, त्यानंतर उरलेला स्टॉक आपण नेक्स्ट इयरला विकून काय करणार, त्याच्या अगेन्स्ट पैसे कमवणार. मग उरलेला स्टॉक आपली काय असती, ॲसेट असती. काय असतं आपली, ॲसेट. ओके, मग उरलेला स्टॉक आपली काय असती, ॲसेट असते. आता हे झालं प्रॉब्लेम. आता काय करायचं, आपल्याला याचं सोल्युशन तयार करायचं. ओके, त्यासाठी आपल्याला किती अकाउंट तयार करायला लागतील, 3. पहिलं कोणतं, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. ओके, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट. ओके, तिने अकाउंट तयार केले. वरती नाव काय टाकलं, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. हे कुठं दिलं तर आपल्याला प्रॉब्लेममध्ये. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. आणि लास्टला बॅलन्स शीटला काय नाव आहे, बॅलन्स शीट ॲज ऑन. बॅलन्स शीटला नेहमी काय टाकतो आपण, ॲज ऑन 31 मार्च 2019. ओके, इथं ओनली लायबिलिटी अमाऊंट ॲसेट अमाऊंट असतं. बाकी ट्रेडिंग लाईन प्रॉफिट अँड लॉसला काय असतं, पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट. ओके, सो आता प्रॉब्लेम स्टार्ट कसं करायचं, जसं आपण रेडी केलं तसं लाईन बाय लाईन आपल्याला जायचं आहे. तर सर्वात पहिलं काय आहे, परचेस. किती आहे परचेस, 30,000. परचेस किती आहे, 30,000. परचेस कुठे येतं, ट्रेडिंगच्या कोणत्या साईडला, डेबिटला. मग चला ट्रेडिंगच्या डेबिटला आले. आता बघा, ट्रेडिंगच्या डेबिटला सर्वात पहिलं आपण काय लिहितो, ओपनिंग स्टॉक. कारण सर्वात पहिलं काय येणार, मागच्या वर्षीचा उरलेला माल. त्यानंतर सेकंड लाईनला काय लिहायचं, परचेस. सेकंड लाईनमध्ये काय लिहिणार, टू परचेस. अच्छा, ट्रेडिंगला प्रॉफिट अँड लॉसला लिहिताना नेहमी कसं लिहायचं, डेबिटला 2 आणि क्रेडिटला बाय. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, परचेस, सेल्स आणि कॅपिटल. परचेस, सेल्स अँड कॅपिटल ह्या गोष्टी नेहमी इनर कॉलमला लिहायच्या, कारण याच्यावरती काही ना काहीतरी ॲडजस्टमेंट असतात. जर ॲडजस्टमेंट नसेल तर डॅश करून बाहेर घेता येतं. पण परचेस, सेल्स, कॅपिटल नेहमी कुठं लिहिणार, आतल्या कॉलमला. ओके, तर सर्वात पहिलं लिहिलं परचेस. ओके, त्यानंतर कॅश किती आहे, 8,300. कॅश किती आहे, 8,300. तर कॅश काय आपली, ॲसेट. कॅश तर आपली सर्वात मोठी ॲसेट आहे. चला ॲसेटला, ओके, ॲसेटला लिहिणार कॅश इन हँड. ओके, ॲसेट लिहिणार कॅश इन हँड. आता हे खाली का लिहिलं मी, कारण ॲसेटमध्ये कसं लिहितो आपण, सर्वात पहिलं आपण काय लिहितो, फिक्स ॲसेट. त्यानंतर लिहितो आपण करंट ॲसेट. फिक्स ॲसेट, करंट ॲसेट तुम्ही 11th शिकलात. फिक्स म्हणजे काय, जे चेंज होत नाहीत त्या. आणि करंट म्हणजे काय, जे कंटिन्युअस चेंज होतात त्या. आता कॅश फिक्स आहे का करंट आहे, कॅश कशी आहे, करंट. कारण कॅश रोज काय होत राहते, चेंज होत राहते. मग कॅश लिहिलं ॲसेट साईडला. ॲसेटला आपण 2 बाय लिहत नाही आणि डेबिट क्रेडिट नसतं. ओके, 8,300. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, वेजेस. किती वेजेस, 2,000. वेजेस कुठे येतात, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके, मग आपण परचेस आतमध्ये लिहिलं, त्यामुळे त्याच्या खाली काय करणार, एक लाईन सोडून देणार आपण. त्यानंतर येणार तुमचे वेजेस. ओके, टू वेजेस किती, 2,000. टू वेजेस किती येणार, 2,000. त्यानंतर नेक्स्ट काय, इन्शुरन्स. इन्शुरन्स कुठे येतं सांगितलं मी, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, कारण तो काय आपला खर्च. मग इन्शुरन्स किती दिला आहे, 2,500. इन्शुरन्स किती दिला आहे, 2,500. मी या प्रॉफिट अँड लॉसला. ओके, आता इथं मी टाईप करताना खाली केले, त्यामुळे मी खाली लिहितो. ओके, नाही तर वरती एक लाईन सोडून टू इन्शुरन्स लिहायचं. मग काय लिहिणार पहिलं, टू इन्शुरन्स 2,500. इथं प्रॉफिट अँड लॉसला सिक्वेन्स नसतं. ओके, पण आता मी टाईप करताना ते खाली चुकून टाईप केलं, त्यामुळे ते तिथं लिहिलं. वरती तुम्ही एक लाईन सोडून इथं इन्शुरन्स लिहू शकता. मग टू इन्शुरन्स किती येणार, 2,500. त्यानंतर फर्निचर. काय फर्निचर आपली ॲसेट आहे.
मग फर्निचर कुठं लिहिणार ॲसेटला. किती आहे फर्निचरचा अमाऊंट 15,000. मग या ॲसेटला ते तुमचे काय फिक्स ॲसेट, त्यामुळे ती कुठे येणार सर्वात वरती. ओके. फर्निचर किती आहे फर्निचर 15,000. फर्निचरचा अमाऊंट किती आहे 15,000. त्यानंतर नेक्स्ट बिल्डिंग. बिल्डिंग पण काय तुमची फिक्स ॲसेट आहे. ओके. कारण तुमची काय स्वतःच्या मालकीची वस्तू. किती आहे बिल्डिंग 35,000. बॅलन्स शीटला येणार तुमची बिल्डिंग किती, तुमची बिल्डिंग 35,000. ओके. बिल्डिंग किती आहे 35,000. त्यानंतर नेक्स्ट काय आहे रॉयल्टी. रॉयल्टी कुठे सांगितलं तुम्ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. रॉयल्टी कुठे येते नेहमी ट्रेडिंगच्या डेबिटला. किती आहे रॉयल्टी 3,200. या ट्रेडिंग अकाउंटला ओके ट्रेडिंगच्या डेबिटला 2 काय लिहिणार ट्रेडिंगच्या डेबिटला काय लिहिणार 2 रॉयल्टी. किती रॉयल्टी 3,200. 2 रॉयल्टी 3,200. त्यानंतर नेक्स्ट काय सन्ड्री डेटर्स. किती डेटर्स 4,000. डेटर्स काय असते आपली ॲसेट, कारण आपल्याला पैसे मिळणार आहेत. मग चला ॲसेटला ओके कारण ॲसेटला सन्ड्री डेटर्स. किती डेटर्स 4,000. डेटर्स काय आपली ॲसेट. त्यानंतर नेक्स्ट बॅड डेट्स. बॅड डेट्सचा अर्थ काय पैसे पुढले. ओके पैसे पुढले म्हणजे बिझनेसचा काय झाला लॉस झाला. मग लॉस कुठे येणार प्रॉफिट अँड लॉसच्या कोणत्या साईडला येणार डेबिट साईडला. लॉस कुठे येणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. ओके. टू बॅड डेट्स किती 500. टू बॅड डेट्स 500. त्यानंतर सर्वात मेन ओपनिंग स्टॉक. ओके कुठे येतो ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. किती ओपनिंग स्टॉकचे अमाऊंट 8,000. मग चला ट्रेडिंगला आले का ट्रेडिंगच्या डेबिटला कुठे लिहायचं सर्वात टॉपला. ओके नेहमी लक्षात ठेवा सर्वात पहिला कुठे लिहायचं ओपनिंग स्टॉक. त्यासाठी ओपनिंग स्टॉकला एक लाईन सोडत जा. ओके तो ओपनिंग स्टॉक किती येणार 8,000. झालं ओपनिंग स्टॉक. त्यानंतर काय कॅरेज आउटवर्ड. मी सांगितलं होतं कॅरेज इनवर्ड कुठे येतं ट्रेडिंगच्या डेबिटला आणि कॅरेज आउटवर्ड कुठे येतं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. हे कॅरेज आउटवर्ड कुठे जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. किती आहे 1,200. या प्रॉफिट अँड लॉसला खाली येणार 2 कॅरेज आउटवर्ड. 2 आणि बाय लिहायला विसरू नका. 2 कॅरेज आउटवर्ड किती आलं 1,200 आलं. आता त्यानंतर काय होतं रेंट. तर रेंट काय आपला इन्कम एक एक्सपेन्स आहे. कसं ओळखणार डेबिटला आलं आहे. मग ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला काय येतं एक तर एक्सपेन्स किंवा ॲसेट. मग रेंट एक तर ॲसेट असणार किंवा एक्सपेन्स असणार. मग काय वाटते तुम्हाला रेंट एक्सपेन्स आहे काय ॲसेट आहे काय रेंट खर्च आहे आपला. त्यामुळे खर्च कुठे येतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. किती आहे रेंट 13,000. मी या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आले. ओके किती आहे रेंट 13,000. मग काय लिहिणार 2 रेंट 13,000. प्रॉफिट अँड लॉसचा सिक्वेन्स खालीवर झाला तरी चालतो. ओके त्यानंतर रेंट नंतर काय आहे सॅलरी. ओके सॅलरी तर काय आपला बिझनेसमधला मेन खर्च आहे. कारण जोपर्यंत आपण कामगारांना सॅलरी देत नाही तोपर्यंत काम होतील का नाही. ओके त्यामुळे सॅलरी कुठे किती आहे 24,000. आणि कुठे आहे सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ओके इथे सर्वात वरती आहे 2 सॅलरी. ओके काय 2 सॅलरी किती आहे 24,000. ओके अमाऊंट नीट चेक करून लिहित जा. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही पैसे गुंतवले. जर तुम्ही पैसे गुंतवले तर तुमची काय ती ॲसेट. इन्व्हेस्टमेंट किती आहे 17,000. कुठे लिहिणार आपण ॲसेटला. ओके इन्व्हेस्टमेंट किती 17,000 काय तुमची ॲसेट. ओके त्यानंतर कॅरेज इनवर्ड सांगितलं होतं. कॅरेज इनवर्ड कुठे येतं ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. ओके किती 1,800. या ट्रेडिंगच्या डेबिट साईडला काय कॅरेज इनवर्ड. टू कॅरेज इनवर्ड 1,800. ओके टू कॅरेज इनवर्ड किती आलं 1,800. तर झाले ट्रायल बॅलन्सचे डेबिट साईड पोस्ट केले आपण. ओके इथं काय होतं सगळे एक्सपेन्स अँड ॲसेट होते. आता कोणती साईड पोस्ट करायची क्रेडिट. तर क्रेडिटला सर्वात पहिलं काय सेल्स. सेल्स कुठे येतं ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या साईडला क्रेडिट साईडला. मी या ट्रेडिंगच्या क्रेडिटला
ओके. आणि मी सांगितलं होतं तुम्हाला परचेस सेल्स अँड कॅपिटल नेहमी कुठं लिहायचं, आतमध्ये. ओके. परचेस सेल्स अँड कॅपिटल नेहमी कुठं लिहिणार, आतल्या कॉलमला. ओके. मग बाय सेल्स, डेबिटला 2, क्रेडिटला बाय सेल्स किती येणार 49,000. त्यानंतर नेक्स्ट काय, सन्ड्री क्रेडिटर्स. आता क्रेडिटर्स काय आपल्या ॲसेट का लायबिलिटी आहे, काय क्रेडिटर्स आपली लायबिलिटी, कारण आपल्याला पैसे द्यायचे. आणि कन्फ्यूज झालं तर कसं ओळखणार, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला आहे आपण. ओके. मग ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला एक तर इन्कम येतात किंवा लायबिलिटी येतात. मग क्रेडिटर्स काय, पैसे देणं म्हणजे आपलं इन्कम का लायबिलिटी, काय आपली लायबिलिटी. मग या बॅलन्स शीटला. ओके. आता बॅलन्स शीटला लायबिलिटीला सर्वात मेन. ओके. लायबिलिटीला नेहमी वरती काय करायचं, 10 लाईनी सोडून द्यायचा. आता त्या का सोडायच्या, की लायबिलिटीला सर्वात पहिलं काय येतं, कॅपिटल येतं. लायबिलिटीला सर्वात पहिलं काय येतं, कॅपिटल. मग कॅपिटलसाठी वरती 10 लाईन सोडून द्यायच्या, कारण आपल्याकडे किती पार्टनर्स आहेत, 2 पार्टनर्स. त्यामुळे 10 लाईन तरी सोडून द्यायच्या. त्यानंतर लिहायचं तुमचं क्रेडिटर्स. ओके. किती क्रेडिटर्स 19,000. ओके. त्यानंतर क्रेडिटर्स नंतर आता आलं कॅपिटल. ओके. क्रेडिटर्स नंतर काय आलं, कॅपिटल. तर कॅपिटल काय आपली लायबिलिटी. कोण आहेत कॅपिटलमध्ये, राम अँड लखन. त्यांचा कॅपिटल किती आहे 42,000. तर कॅपिटल कुठे दिसतं, लायबिलिटीला. मग या सर्वात वरती लायबिलिटीला काय लिहिणार, कॅपिटल अकाउंट. ओके. कॅपिटल कोणाकोणाचं आहे, पहिलं कोण आहे, राम. आणि त्यानंतर 5 लाईन सोडून कोण लिहिणार, लखन. ओके. राम त्यानंतर लखन. रामचा कॅपिटल किती आहे 42,000 आणि लखनचं किती आहे 42,000. मी सांगितलं होतं परचेस सेल्स अँड कॅपिटल नेहमी कुठं लिहायचं, आतमध्ये. ओके. परचेस सेल्स कॅपिटल नेहमी कुठं लिहिणार, आतमध्ये. बघा आपण कॅपिटल पण आत लिहिलं अँड परचेस पण आत लिहिलं होतं अँड सेल्स पण आत लिहिलं होतं. ओके. त्यानंतर बिल्स पेएबल म्हणजे पैसे द्यायचे, त्यामुळे ती पण काय आपली लायबिलिटी. मग या लायबिलिटीला किती, बिल्स पेएबल 5,000. बिल्स पेएबल किती, बिल्स पेएबल 5,000. ओके. बिल्स पेएबल किती आहे 5,000. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट, हे पण काय आपल्याला बँकेला पैसे द्यायचे, किती द्यायचे आहेत 8,500. त्यामुळे हे पण काय आपलं लायबिलिटी. या लायबिलिटीला बँक ओव्हरड्राफ्ट किती, बँक ओव्हरड्राफ्ट 8,500. ओके. झाली आपली सगळी पोस्टिंग. ओके. नेट लाईन बाय लाईन जा, वाकडे तिकडे जाऊ नका. वाकडे तिकडे गेले की काय होतं, एखाद दुसरा आयटम विसरून जातो. त्यामुळे पहिलं डेबिट साईड कंप्लीट करा, देन क्रेडिट साईड कंप्लीट करा. ओके. आता लास्टला काय राहिली होती आपली, ॲडजस्टमेंट राहिली होती. ही क्लोजिंग स्टॉक सांगितलं त्यांनी, किती सांगितलं क्लोजिंग स्टॉक 25,000. त्या ॲडजस्टमेंटचे कमीत कमी किती इफेक्ट असतात, 2. मग सर्वात पहिलं क्लोजिंग स्टॉक कुठे येतं, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ओके. म्हणजे ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक किती 25,000. डेबिटला येतो ओपनिंग स्टॉक, क्रेडिटला येतं क्लोजिंग स्टॉक. ओके. हा एक इफेक्ट झाला. तर नेक्स्ट इफेक्ट, क्लोजिंग स्टॉक आपली काय असती, ॲसेट. लक्षात ठेवा, स्टॉक नेहमी आपली काय असती, ॲसेट. मग ॲसेटला कुठे, ॲसेटला येणार क्लोजिंग स्टॉक किती 25,000. सेम अमाऊंट दोन्ही साईडला लिहिणार, ट्रेडिंगच्या क्रेडिटला पण अँड ॲसेटला पण. ओके. आता आपला पोस्टिंग झाली, त्यानंतर ॲडजस्टमेंट पण झाली. ट्रेडिंगचं झालं, प्रॉफिट अँड लॉस झालं अँड बॅलन्स शीटचं. ओके. आता काय करायचं आपल्याला, लास्टला टॅली करायचं. लास्टला काय करायचा प्रॉब्लेम, टॅली. ओके. टॅलीला तुम्हाला 2 मार्क्स असतात. तर टॅली कसं करायचं, सर्वात पहिलं ट्रेडिंगला या. ट्रेडिंगला 2 साईड आहेत, डेबिट अँड क्रेडिट. तर ट्रेडिंगची कोणती साईड मोठी आहे. ओके. त्याआधी काय करा, आपण जे परचेस सेल्स आतमध्ये लिहिले आहे त्याच्यावरती ॲडजस्टमेंट होती का, म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये वगैरे सांगितलं होतं का तुम्हाला परचेस सेल्सबद्दल काय. मग काय करा, डॅश करा आणि अमाऊंट कुठं घेते, बाहेरच्या कॉलमला. म्हणजे 30,000 आहे तसे कुठं आले, बाहेर. आत लिहायचे का सांगते, सवय लावा की तुम्हाला परचेस सेल्स आणि कॅपिटल नेहमी आतमध्ये लिहायची सवय लागेल म्हणून. त्यानंतर सेलचं पण ॲडजस्टमेंट होती का, नाही. त्यामुळे डॅश करा आणि अमाऊंट कुठं घेणार, बाहेर. ओके. टॅली करताना आहे चेक करा. आता सांगा, ट्रेडिंगची डेबिट साईड मोठी आहे का क्रेडिट मोठी आहे, कोणती साईड मोठी दिसते तुम्हाला. ओके. कोणती मोठी आहे, क्रेडिट साईड. टॅली कसं करणार, तर क्रेडिटची टोटल घ्या, किती 74,000. तुम्ही नंतर घेऊन चेक करा, 49 + 25.
ओके किती होणार 74,000. 30 टोटल कुठे येणार डेबिट साईडला ओके 74. आता 74मधून काय करायचं हे जे वरचे आहेत 8,000 30,000 ओके 1,800 2,000 3,200 एवढे काय करायचे मायनस करायचे. मायनस करून किती अमाऊंट येते 29,000. ओके पहिलं क्रेडिटची टोटल घेतली तीच कुठं लिहिली डेबिट साईडला. त्यातून वरचं काय केलं आपण मायनस केलं किती आलं 29,000. तर हा काय आला तुमचा या वर्षीचा ट्रेडिंगला काय येतो ग्रॉस प्रॉफिट. ट्रेडिंगला काय लिहितो आपण ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. जर क्रेडिट साईड मोठी असेल तर ग्रॉस प्रॉफिट आणि डेबिट मोठी असेल तर ग्रॉस लॉस. आता कोणती मोठी होती क्रेडिट त्यामुळे काय लिहिलं आपण टू ग्रॉस प्रॉफिट. ओके पुढं काय लिहिलं कॅरीड डाऊन म्हणजे इथनं आपण कॅरी करायचं आणि प्रॉफिट अँड लॉसला काय करायचं ब्रॉड डाऊन. ओके ते ट्रेडिंग अकाउंट क्लोज केलं आपण किती आलं 29,000. आता कुठे जायचं आपल्याला प्रॉफिट अँड लॉसला. ओके आता ट्रेडिंगला काय झालं प्रॉफिट झालं मग तो प्रॉफिट कुठं टाकणार प्रॉफिट अँड लॉसला. मग डेबिटला का क्रेडिटला आता प्रॉफिट झालं आहे प्रॉफिट कुठे दिसतो प्रॉफिट अँड लॉसला क्रेडिट साईडला. मग सर्वात वरती लिहायचं बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन. ओके तिथं लिहिताना आपण काय लिहिलं होतं कॅरीड डाऊन इथं लिहिताना काय लिहिणार ब्रॉड डाऊन. लॉस झाला तर डेबिटला टाकणार प्रॉफिट झालं तर क्रेडिटला. मग आलं बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन किती 29,000. ओके आता चेक करा बरं प्रॉफिट अँड लॉसची कोणती साईड मोठी डेबिट साईड मोठी का क्रेडिट साईड मोठी कोणती दिसती मला तर डेबिट मोठी दिसती. ओके मग घ्या टोटल डेबिटची. ओके किती येते डेबिट टोटल 41,200. 30 टोटल कुठे येणार क्रेडिट साईडला. 30 टोटल कुठे येणार क्रेडिट साईडला. ओके आणि क्रेडिट साईडला 42,000मधून आता इथं वरती एकच आहे मग 41,200मधून 29,000 मायनस करा किती येते बघा 12,200 येत आहे. ओके काय करणार 41,200मधून वरती किती आहे 29,000 काय करणार मायनस करणार. तर अमाऊंट किती येते 12,200. आता कोणती साईड मोठी होती डेबिट का क्रेडिट मोठी होती डेबिट मोठी होती त्यामुळे हा काय आपला लॉस आहे. ओके क्रेडिट मोठी असेल तर प्रॉफिट डेबिट मोठी असेल तर लॉस. हे फक्त मला तर सांगतो ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस. ओके तर आता डेबिट साईड मोठी होती त्यामुळे आपल्याला काय झाला लॉस किती लॉस झाला आहे 12,200. ओके आपण डेबिटची टोटल घेतली 41,200 तीच कुठं लिहिली क्रेडिटला आणि 41,200मधून वरचं ग्रॉस प्रॉफिट काय केलं आपण मायनस केलं तर किती आलं 12,200. ओके आता मी सांगितलं होतं की यावर्षी जो काय प्रॉफिट होईल तो कुणाला वाटतं आपण पार्टनर्सला. मग इथं पार्टनर्स किती आहेत 2 आणि प्रॉब्लेममध्ये कुठं आपल्याला रेशो दिला होता का आपण वाचला तेव्हा कुठंच नव्हतं दिला. मग जर रेशो दिला नसेल तर आपण कसं वाटतो इक्वली. जर रेशो दिला नसेल तर आपण कसं वाटतो इक्वली. मग काय करणार आपल्याकडे 2 पार्टनर होते कोण कोण आहेत राम अँड लखन. ओके राम अँड आपल्याकडे काय 2 पार्टनर्स आहेत राम अँड लखन. आपण काय करणार दोघांना इक्वली हा प्रॉफिट वाटणार. ओके रामला किती मिळणार 6,100 आणि लखनला किती मिळणार 6,100. ओके 12,200 आलता आपला लॉस आलता 12,200 आपला काय आलता लॉस आलता. तो लॉस कोणाला वाटणार आपण 2 पार्टनर्सला वाटणार. ओके मग 12,200 जर तुम्ही दोघांना इक्वली वाटले तर दोघांना किती मिळतील 6,100 6,100. कसं काढणार 12,200 भागिले 2 करा म्हणजे त्याचे 2 तुकडे होतील. एकाला किती मिळणार 6,100 दुसऱ्याला किती मिळतील 6,100. ओके हा तुमचा लॉस आहे का प्रॉफिट आहे काय तुमचा लॉस. आपण त्याला काय म्हणतो क्रेडिटला म्हणून बाय नेट लॉस. ओके ट्रेडिंगला लिहिताना ग्रॉस लिहितो प्रॉफिट अँड लॉसला लिहिताना नेट लिहितो. मग प्रॉफिट अँड लॉसला लिहिला काय हा बाय नेट लॉस कॅरी डाऊन इथनं कॅरी करायचं पुढं बॅलन्स शीटला ब्रॉड डाऊन करायचं. ओके डेबिट साईड मोठी होती त्यामुळे आपला काय आला लॉस किती आला लॉस 12,200. तोच काय केला आपण राम अँड लखनला इक्वली वाटून टाकला त्यामुळे किती आलं 6,100 6,100. ओके आता कुठं जायचं बॅलन्स शीटला. तर बॅलन्स शीटला पहिलं राम आहे तर रामच्या इथल्या लॉस झाला त्यामुळे पार्टनर्स काय आपल्याला वाढणार का कमी होणार लॉस झाला म्हणजे काय होणार कमी होणार.
त्यामुळे मग त्यात लॉस ॲड करायचा का लेस करायचा, काय करणार, लेस करणार. लेस नेट लॉस किती आता 6100. आणि रामचं गेलं तसंच लखनचं लेस करणार, किती येणार 6100. ओके, आपण इथं वाटलं होतं प्रॉफिट अँड लॉसला 6100 तोच आपण कुठं लिहिला, बॅलन्स शीटला. मग 42 मधला 6100 काय करणार, मायनस किती येणार बाहेर 35,900. ओके, आणि सेम इथं पण किती येणार 35,900. ओके, रामचा कॅपिटल लिहिलं, त्यातनं नेट लॉस काय केला, मायनस. जर प्रॉफिट झाला असतं तर काय केलं असता, ॲड केला असता. सेम लखनचं केलं. ओके, आता बघा सगळं झालं. ओके, आता लास्टला काय करणार, ॲसेटची टोटल आहे, लायबिलिटीची टोटल. तर ॲसेट आणि लायबिलिटी टोटल कशी येते, नेहमी सेम येते. ओके, तर लायबिलिटीची किती आहे 1,04,300. तर ॲसेटची किती आहे 1,04,300. तुम्ही घेऊन चेक करून बघा. ओके, त्या ॲसेटची आणि लायबिलिटीची दोघांची टोटल किती आली 1,04,300. ओके, सेम आली म्हणजेच काय आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. जर टोटल सेम आली नाही तर तुमचा प्रॉब्लेम कुठंतरी चुकला. ओके, प्रॉब्लेम कसा सॉल्व करणार, सर्वात पहिलं प्रॉब्लेम नेट ट्रेड करून घेणार. ओके, ट्रायल बॅलन्स का, ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला ॲसेट अँड एक्सपेन्सेस आणि क्रेडिटला काय असतात, लायबिलिटी अँड इन्कम. त्यानंतर सर्वात पहिलं काय क्लोज करतो, ट्रेडिंग. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस. लॉस प्रॉफिट तो कोणाला वाटायचा, पार्टनर्सला. ओके, आणि मग प्रॉफिट झाला असेल तर ॲड करणार, लॉस झाला असेल तर कॅपिटलमधनं काय करणार, लेस करणार. आणि लास्टला ॲसेट अँड लायबिलिटी दोन्हीची टोटल कशी येते, सेम येते. ओके, प्रॉब्लेम तुम्ही कॉपी करून ठेवा. थँक्यू.